आज ना मी फक्त एक वाटी वाटाण्याचा वापर करून इतका छान हेल्दी टेस्टी असा नाश्ता बनवलेला आहे ना. म्हणजे रोज रोज आपण जे नाश्ता करतो ना, तो नाश्ता तर तुम्ही हा नाश्ता ट्राय केल्याच्या नंतर विसरूनच जाता. इतका भारी असा हा वाटाण्यापासून नाश्ता तयार होतो. तर चला बघूया ह्याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. तिकडे बघू शकता, हे मिक्सरचं मी भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त एक वाटीच्या अंदाजाने हे कच्चे वाटाणे म्हणजे शेंगातले जे वाटाणे असतात ना, ते घ्यायचे आहेत. सोलून चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असे टाकून घ्यायचे आहेत. फक्त एकच वाटी वाटाण्याचा वापर करायचा, जास्त नाही करायचा. म्हणजे जास्त नाश्ता बनवायचा असेल तर जास्त वापरायचे वाटाणे. आता याच्यामध्ये 2-3 अद्रकचे तुकडे आपण टाकायचा फ्लेवरसाठी. खूप छान हेल्दी नाश्ता आज तुम्हाला मी दाखवते वाटाण्यापासून. वाटाण्याचा सीझन चालू आहे आणि वाटाण्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले पाहिजेत थंडीच्या दिवसामध्ये स्पेशली. तर इकडे मी अद्रकचे 2-3 तुकडे टाकून घेतलेत. एक मिरची टाकून घेते 2 तुकडे करून, कारण मला नंतर पुन्हा एकदा मिरची वापर करायची आहे. त्यानंतर इथं 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात. अद्रकला लसूण हा मस्त फ्लेवर देतो नाश्त्याला. आणि तुम्ही लसूण जर नसेल खात तर नका टाकू, काही म्हणजे हरकत नाही आहे. आता हे वाटून घ्यायचं, न पाणी वापरता याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. हे बघा, इकडे मी याचं जाडसर वाटण करून घेतले न पाणी टाकता. हे असं जाड बॅटर झालं की लगेच एकदम म्हणजे मिक्सर राहून द्यायचं, काढायचं नाही आहे आपल्याला. याच्यामध्ये पुन्हा एकदा मिक्सरची गरज लागणार आहे. त्याच्यामध्ये आपण 2-3 चमचेच्या अंदाजाने इथे रवा टाकणार आहोत. बारीक जाड रवा कोणताही वापरा, कारण आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. आणि अर्धा 1 चमचा असं आंबट दही वापरायची. शक्यतो गोड दही जास्तीनं ती नका वापरू, आंबट दही हवी आहे. आणि दही नसेल तर मग एक अर्धा लिंबूचा रस इथे टाकू शकता तुम्ही. तर आता रवा, दही मी ह्या वाटाण्याचे जे वाटण केलं आहे त्याच्यामध्ये टाकून थोडं पाणी टाकून मग आता मी याची एक प्युरी बनवून घेते मिक्सरमध्ये. हे बघा, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे वाटाण्याचे जे वाटण केलं ना त्याच्यामध्ये, आणि हे वाटून घ्यायचं आहे चांगलं. इकडे बघू शकता, इतकी छान याची पेस्ट तयार होती. वाटाणा, रवा आणि दहीचं हे वाटण तयार केलेलं आहे. आता आपण हे एका टोपामध्ये काढून घ्यायचं आहे किंवा एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. असं जाडसर वाटायचे, अगदी खूपच बारीक नाही करायचं, थोडासा नॉर्मली त्याच्यामध्ये जाडसरपणा हवाच. आता हे मी एका टोपामध्ये इथे टाकून घेते सर्व हे वाटलेलं आपलं बेटर आहे ना, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. हा वाटाण्याचा नाश्ता ना खूप छान लागतो. खाता वेळेस तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि नेहमी तुम्ही हा बनवून खाता, माझी खात्री, इतका भारी लागतो हा वाटाण्याचा नाश्ता. आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्यासाठी हेल्दी असणाऱ्या पालेभाज्या किंवा व्हेजिटेबल. तर आवडीनुसार तुम्ही इकडे पालेभाज्या वापरू शकतात. हे मी काही पालेभाज्या कट करून ठेवल्यास, मिरची, कांदा, टमाटर, कोथिंबीर, शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी, आवडीनुसार भाज्या इकडे वापरू शकता. सगळ्या भाज्या मी थोडं वापरून घेते, कारण की ह्या भाज्या मग नंतर पुन्हा एकदा आपल्याला ट्राय करता येतात, म्हणजे वापरण्यात येतात. त्यामुळे एकदम अशा कापून ठेवायच्या फ्रीजमध्ये, खराब होत नाहीत. आता सर्व ह्या थोड्या व्हेजिटेबल आवडीनुसार मी टाकून घेतल्यात. त्यानंतर ह्याच्यामध्ये चांगला चटपटीत स्वाद यासाठी चाट मसाला टाकायचा आहे. त्यानंतर इथं आपण चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे, कारण मीठ आपण टाकलेलं नव्हतं, तर मीठ टाकले चवीनुसार. त्यानंतर चिमूटभर हळद टाकायची, अगदी चिमूटभर, अर्धा चमच्याच्या सुद्धा कमी. बघा, फक्त चिमूटभर मी हळद टाकली, चाट मसाला टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकले. इथं आपण टाकायचा आहे लाल मिरचीचा कूट, जो रेडीमेड भेटतो, हा मी घरी बनवलेला आहे. तर अर्धा चमचा टाकते, कारण ऑलरेडी याच्यामध्ये मी 2-3 मिरच्या कट केलेल्या आहेत, त्यामुळं थोडंच लाल तिखट वापरायचं आहे. आता मिरचीचा कूट नसेल तर मग लाल मसाला अर्धा चमचा टाकू शकता याच्यामध्ये. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळे व्हेजिटेबल आपण ह्या बॅटरमध्ये, वाटाण्याचं जे बॅटर बनवलं आहे त्याच्यामध्ये मिक्स करून ह्याला 10 मिनटं द्यायचा, म्हणजे याला चांगलं एकजीव होऊन चांगले सेट होतात, भाज्याचा फ्लेवर उतरतो आणि पॅकिंग होऊन जाते चांगली 10 मिनटामध्ये. हे बघा, असं चारी बाजूने मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटं ठेवून मग 10 मिनटामध्ये आपले कामं जे पण असेल ते करून घ्यायचे. तोपर्यंत याला थोडा वेळ पण भेटतो. आता मी थोडा वेळ देते याला, 10 मिनटं मिक्स करून ठेवले चांगलं. याचे तुम्ही ना भजीसुद्धा पाडू शकतात अशा बॅटरनी.
आता बघा 10 मिनटं झाले आणि कसं याला चांगलं थोडं पाणी सुटलेलं आहे, कारण की 10 मिनटाच्या नंतर हे मस्त असं बॅटर मिक्स होऊन गेलेलं आहे. सगळ्या भाज्या याच्यामध्ये एकजीव झालेल्या आहेत आणि बॅटर बघा आपलं किती भारी दिसते. आणि जर जाडसर बॅटर वाटत असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडंसं पातळपणा त्याच्यामध्ये तयार करू शकता. आणि गरम पॅन ठेवायचा आपल्याला तापत आणि थोडंसंच तेल लावायचं आहे. हे तेल तरीसुद्धा खूप जास्त पडलेलं आहे, याच्यापेक्षाही जास्त कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो, पण काही हरकत नाही. एवढ्याच तेलामध्ये मी सगळे करून घेते. हे बघा हा बॅटर असा छान असा तयार झालेला आहे. याला 10 मिनटं दिल्यामुळं हा बॅटर मस्त असं सेट झालेला आहे. आता लहान मोठे जसे तुम्हाला हवे तसे याचा आकार द्या. आता मी मस्त असं एक रोटीसारखा याला आकार दिलेला आहे, पराठ्यासारखा आकार दिलेला आहे. व्हेजिटेबल पराठा वाटाण्यापासून तयार केलेला. हे असं रेड ब्राऊन रंग येऊपर्यंत याला चेक करून अधूनमधून असं पलटी करून घ्यायचे आणि चांगलं याला भाजून घ्यायचं आहे, शेकून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्याच्यामध्ये क्रिस्पीपणा कडकपणा तयार होत नाही ना तोपर्यंत याला असं शेकून घ्यायचं आहे मंद आचेवर. इकडे बघू शकता इतका छान हेल्दी टेस्टी नाश्ता तयार होतो ना. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही फक्त 1 वाटी वाटाण्यापासून आणि थोडेसे व्हेजिटेबल टाकून हा नाश्ता तयार करू शकतात. लहान मुलासाठी तर खूपच हेल्दी नाश्ता आहे. टिफिनला तुम्ही असे 2-4 करून दिले ना पराठे तर खूपच आवडीने खातील ते. आता बघा एक पराठा तयार झालेला आहे. आता दुसरा पण टाकून घेते आणि बाकीचे सुद्धा मी करून मग मी तुम्हाला दाखवते. हे बघा आता दुसरा पुन्हा एकदा टाकून घेते. इकडे तुम्हाला आवडेल त्या साईज तुम्ही इथे करू शकता. म्हणजे जर हे मोठं वाटत असेल ना तुम्हाला तर छोटी साईजसुद्धा तुम्ही याचे करू शकता. पण मला याला थोडंसं पराठ्यासारखं साईज द्यायची, त्यामुळं मी थोडंसं याला पसरवलं आहे. आता हे बघा चांगला शेक भेटला. 1 मिनटं झालं 1-1.5 मिनटं झालं की मस्त पलटी होऊन जाते आणि असा रंग आला की महिला काढून घ्यायचा. ही वरची बाजू खालची बाजू शेकली की दोन्ही बाजू शेकून काढून मग हे असे मस्त पराठे तयार होतात. आता हे मी 4 केलेले आहे सुरुवातीचे, तुम्हाला दाखवते. अजूनही 2-4 होतील उरलेल्या बॅटरमध्ये, पण मी ते नंतर करते. इकडे बघू शकता हे एवढे भारी असे छान असे हिरव्या वाटाण्यापासून मी आज तुम्हाला मस्त हेल्दी नाश्ता करून दाखवलेला आहे. एकदा नक्की तुम्ही हा नाश्ता ट्राय करा. इतका भारी लागतो खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा असं केचपसोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये ना असा हेल्दी नाश्ता खाल्ला पाहिजे. इकडे बघू शकता किती भारी असा आपला हा पराठा तयार झालेला आहे किंवा वाटाण्याचा हा नाश्ता तयार झालेला आहे. कोणाला वाटणारसुद्धा नाही आपण ह्याच्यामध्ये वाटाण्याचा वापर केलेला आहे, कारण वाटाणा आपण खूप बारीक असा मॅश केलेला आहे मिक्सरमध्ये. आता हे सर्व याच्यामध्ये मी टाकून घेते एक करून. हे बघा 4 असे पराठे बनवून ना जर तुम्ही लहान मुलांना दिले ना टिफिनमध्ये तर हेल्दी नाश्ता तर हा एकंदरीत आहे, कारण ह्याच्यामध्ये भरपूर सारे आपण व्हेजिटेबल वापरलेले आहेत. आणि व्हेजिटेबल अशा भाज्या तर खायला लहान मुलं कंटाळा करतात, त्यामुळं भाज्याचा वापर करून हा व्हेजिटेबल पराठा तुम्ही वाटाण्यापासून नक्की एकदा बनवून द्या त्यांना आणि त्यांची हेल्थ पण खूप चांगली राहील. इकडे बघू शकता नरम सॉफ्ट असा हा वाटाण्याचा नाश्ता तयार झालेला आहे. बघा किती भारी आहे. सगळे व्हेजिटेबल याच्यामध्ये मस्त भाजून निघलेले आहेत आणि असं केचपमध्ये याला डिप करून गरमागरम याचा आनंद घ्यायचा आहे, टेस्ट घ्यायची आहे. तर इकडे बघू शकता इतका नरम सॉफ्ट आणि तोंडामध्ये टाकता क्षणी बाईट्स घेतली तर एकदम मेल्ट झाला, इतका भारी वाटतं. आणि थोडासा याच्यामध्ये क्रिस्पीपणासुद्धा आलेला आहे, तर खूप छान लागतो आहे. सोबत व्हेजिटेबलचा स्वादसुद्धा आहे. तर नक्की ट्राय करा. आणि मला राहत नाही, मी आता सगळं संपून घेते. आणि असे खूप सारे तुम्ही बनवू शकता पूर्ण परिवारासाठी आणि नाश्त्यासाठी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकता. आवडलं असेल ते एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला नक्की शेअर करा. हे बघा भारी तयार होतात, काहीही वेळ लागत नाही. तर चला आता भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. असेच व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला असं सपोर्ट करत राहा. मस्त झालेले आहेत, गरमागरम असे बनवायचे वाटाण्यापासून. हेल्दी नाश्ता बनवा आणि सगळेजण आवडीने खा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह.